यवतमाळची प्रत्येक मोठी बातमी सर्वप्रथम, सर्वात विश्वासार्ह. आपण पाहत आहात यवतमाळ न्यूज, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ, जिल्ह्याची ओळख, तुमचा विश्वास. जय महाराष्ट्र. मी विनोद पवार, शिवसेना शहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. आज माननीय खासदार संजय देशमुख त्यांच्या हस्ते आज आम्ही इथं विभाग प्रमुख जे आहे आमचे सचिनभाई पिल्लेवार यांचं कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं. तर आज हे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी 2 महिने झाले. तर ह्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडं एवढ्या समस्या ह्या प्रभागातले फक्त एक, आता पहिले 20 होता, आता 17 झालं. तर हे वार्ड क्रमांक 17च्या प्रभागामध्ये एवढे समस्या आमच्याकडे आलेली आहे. आता हे समस्या एवढे आलेले आहे तर आम्ही हे सगळं यांचं झेरॉक्स मारून ठेवलेले आहे. तर आता मला वाटते समस्या कमीत कमी 300 लोकांच्या समस्या आहे. तर 300 लोकांच्या समस्या पेंडिंग मध्ये आलेल्या आहे. आम्ही सध्या यांना हाती नाही लावला, कारण की बाकीचे जे कामं आहे पाऊसमुळं मुरुम, लाईट, नाली, रोड याचेच कामं चालू होते. त्याच्यामुळे हे जे समस्या आहे, आता हे समस्या आलेलं आहे का निराधार, राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, वोटिंग कार्ड, त्याच्यानंतर लाईन बिल, वाढीव बिल आलेलं आहे, कुणाचं नळ बिल वाढीव आलेलं आहे. हे असे अनेक समस्या आमच्याकडे आलेले आहे. आणि समस्या आलेल्या आहे आणि हे समस्या आम्ही सॉल्व करायला समजा गेलो म्हणजे नगर परिषदमध्ये, तर काम करताना आम्हाला एवढी अडचण होत आहे. नगर परिषदमध्ये भयानक अडचण होत आहे. भयानक अडचण मध्ये अशी होत आहे की आपले जे विरोधक जे लोक आहे, विरोधी पक्षाचे जे लोक आहे, ते अधिकारीवर प्रेशर आणत आहे. प्रेशर असं आणत आहे का बा विनोद पवार आणि जे शिवसेनाचे जे पदाधिकारी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे पक्षाचे पदाधिकारी आहे, त्याच्यामध्ये सगळे झाले. तर यांचं एकही काम तुमच्या माध्यमातून झालं नाही पाहिजे असा प्रेशर सगळ्या पदाधिकारीवर आहे. आता मी असं ठोस काऊन बोलत आहो, कारण की एक जो पदाधिकारी आहे तो माझा मित्र आहे. ह्या माझ्या मित्रानं मला असं सांगितलं की विनोद म्हणे तुझे कामं करायला आम्हाला काही अडचण नाही आहे, परंतु आम्हाला वरून प्रेशर आहे की तुमचं एकही काम कोणत्याच नगर परिषदच्या पदाधिकाऱ्याकडून झालं नाही पाहिजे, असा प्रेशर वरतून आहे. आता वरतून कुठून आहे हे तुम्ही समजू शकता, प्रेशर कसं आहे काय आहे. तर हे जे दादागिरी आणि जे सत्तेचा जे यांना माज आलेला आहे, जे जनतेचे जे कामं आहे ते होऊ देत नाही, या सत्तेचा माज आलेला आहे, कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो, तर हे यांचा माज कुठे ना कुठं थांबला पाहिजे. याच्यासाठी काही ना काही मार्ग लावला पाहिजे, काही ना काही केलं पाहिजे आपण. तर हेच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो. तर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सचिन पिल्लेवार, विभाग प्रमुख. बरेचसे दिवसापासून आमच्याकडं माझ्या ऑफिसला समस्या आलेल्या आहे. बरेचसे समस्या अशा आहे, याच्यामध्ये कोणाच्या घरकुलचे आहे, कोणाच्या याचे लाईट बिलाचे आहे, लाईट बिल खूप जास्त येत आहे म्हणून. तर या वार्डामध्ये अशा बऱ्याचशा समस्या आहे आणि त्या समस्या आम्ही नगर परिषदमध्ये घेऊन जातो. नगर परिषदमध्ये बरेचशे वेळा निवेदन पण दिले या समस्यावर, पण आतापर्यंत एकही काम नगर परिषदवाल्यांनी केलं नाही. आम्ही बरेचशे वेळा गेलो आणि गेल्याच्या नंतर वारंवार त्यांना सांगत राहिलो, सीओ साहेबांना भेटलो, बाकीच्या अधिकाऱ्यांना भेटलो, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही आतापर्यंत. आणि अधिकाऱ्यांना एवढं समजायला पाहिजे, हे जनतेचं काम आहे, कोण्या पक्षाचं काम नाही आहे. तर याकडं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, कारण जनतेचा जेव्हा टॅक्स भरते जनता, तेव्हा या अधिकाऱ्यांचे पगार होतात. तर हे अधिकाऱ्यांना समजायला पाहिजे. मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो, जेवढे बी आमचे नागरिकांचे काम आहे ते लवकरात लवकर मार्गी लावावे, अन्यथा शिवसेनेकडून मोर्चा घेण्यात येईल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.
दिसते ना? आज आम्ही बसवेश्वर नगर मध्ये आलेलो आहोत, वाट क्रमांक 17 भोसेमध्ये. तर इथं एक काकू राहते, काकूच्या हरणखेडे काकू ना. तर हे हरणखेडे काकू वारंवार जेव्हा घराच्या बाहेर कोणत्याही कामानिमित्त जाते, कुठूनही म्हणजे काहीही जाते, तर त्यांना जायचा फक्त एकच रस्ता आहे. आणि हा आता हे रस्ता तुम्ही पाहू शकता. तर इथं मला वाटतं 2 ते 3 वेळा पडले ते खालतं, आणि त्यांचा हात सुद्धा फ्रॅक्चर झाला. त्यांचा हातावर सुजन सुद्धा आहे, हे तुम्ही दाखवू शकता. सुजन थोडं वर करा, तेव्हा हे पूर्ण सुजन आहे त्यांच्या हातावर. तर हे इथं 2 ते 3 वेळा इथं खालतं पडले. आता हे जे नगर परिषद आहे, जे झोपा काढत आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे नगर परिषद जाग यायला पाहिजे. आणि हे इथं नाही, कमीत कमी रोड बनवता तुम्ही, रोड तर नाहीच बनवत आहे तुम्ही. हे तर आम्ही वारंवार निवेदन देऊन हे ते सगळं आम्ही केलेलं आहे इथं इकडचं. पण कमीत कमी इथं मुरुम तर टाका. एक नाही 2-4 गाड्या, आता एक गाडी तर मुरुम टाका, जेणेकरून इथं कोणी पडलं नाही पाहिजे, कोणाची दुखापत झालं नाही पाहिजे कोणाला. आज छोट्या शॉर्ट मध्ये समजा त्यांना हातावर सुजन आहे, उद्या कमी जास्त काही झालं, त्यांची वय झालेली आहे, कोणती हड्डी तुटली, काय झाली, याचं जबाबदार कोण राहील. तर माझं नगर परिषदला एक नम्र विनंती आहे की लवकरात लवकर मुरुम आणून इथं बसवेश्वर नगरमध्ये टाका. हेच आमची नगर परिषदला एक नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे ते आहे ते नालीचं जे आहे, मोठा जे नाला आहे ना, तर तिथं भिंत बांधण्याचं आम्ही निवेदन देतो. एक मिनिट दाखव सचिन. नाही, बांधून द्या म्हणजे कसं आहे, तुम्हाला सोबत राहावं लागते. हे बा, हे मी विनोद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहर प्रमुख. तर मी हे निवेदन लिहिलं आहे शिवसाहेबाला, नगर परिषदला. जय महाराष्ट्र. आम्ही आज बसवेश्वर नगर मध्ये आलेलो आहोत. इथं भोशामध्ये जे नगर परिषदचं जे कार्यालय आहे भोशामध्ये, त्याच्या पाठीमागचा एरिया आहे हा. तर असं नाही का वारंवार आम्ही नगर परिषदचे म्हणजे कंप्लेंटच करतो. आज आम्ही आभार व्यक्त करायसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आभार असा व्यक्त करत आहोत, तर आम्ही नगर परिषदमध्ये याचं निवेदन दिलं होतं की बा आम्हाला इथून रस्ता पाहिजे. इथं पूर्ण डोंगरा भरलेला होता, तर इथून आम्हाला रस्ता पाहिजे. तर नगर परिषदनं इथून एक पाईप टाकून आणि मुरुम टाकून इथून आम्हाला रस्ता बनवून दिला. ते रस्ता बनवून दिल्याच्या याच्यामध्ये आम्ही नगर परिषदचं खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो. आणि त्यांना हे असे कामं करत राहावे अशी त्यांना सद्बुद्धी दे, अशीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आता हे दाखवत मी करा ना. जय महाराष्ट्र. आज आम्ही वसीम लेआउटमध्ये नगर परिषदला एक निवेदन दिलं होतं की वसीम लेआउटमध्ये इथं आता हे चालता म्हणजे एकदम चालता रोड आहे. हा चालता असल्यामुळे इकडं यायला जागाच नव्हती. इथून गाड्या नाही, पैदल नाही, काही नाही. इथे लई मोठा डोबरा भरून होता. त्याच्यामुळे आम्ही नगर परिषदला एक निवेदन दिलं, नम्र विनंती केली तर लवकरात लवकर इथं मुरुम टाकण्यात यावे. तर एक गाडी मुरुम त्यांना पाठवला आणि लोकांना जा यासाठी एक साधन म्हणून झालेलं आहे. त्याच्यामुळे मी नगर परिषदचे खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार व्यक्त करतो. परंतु आणखीन एक गाडी अगर पाठवली असती तर मग इथची कायमची समस्या समाप्त झाली असती. हे सुद्धा मी नगर परिषदला म्हणतो की बा एक गाडी आणखी इथं पाठवा. एक गाडी तुम्ही पाठवली त्याच्याबद्दल तुमचं खूप आभार, खूप धन्यवाद. एक गाडी आणखीन पाठवा. हेच आमची एक नगर परिषदला आणखीन विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दाखवून द्या सगळं. जय महाराष्ट्र. मी विनोद पवार, शिवसेना शहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. आज आम्ही इथं एरियात टेलर, आमचे टेलर आहे आणि काकाचे खूप वेळा रिजवान महिला मला खूप वेळा अनेक वेळा फोन आले. पण विषय असा झाला का कामानिमित्त आम्हाला यायला नाही भेटलं. तर आज आम्ही वेळेतून वेळ म्हणजे सगळ्यात पहिले इथं आलो, वेळातून वेळ काढून.
बाकीचे कामं आज आम्ही पेंडिंग ठेवले नगर परिषदचे, पण इकडे आज आलो. तर याचं कारण एवढंच आहे की आज तुम्हाला प्रत्यक्ष इथं तुम्ही पाहतच आहे की आम्हाला उभं राहायला सुद्धा जागा नाही. तर उभं राहायला जागा नाही आहे आणि हे नाला पाहू शकता तुम्ही. नाला दाखवून द्या, नाला पूर्ण तिथून पलटून टेलरचं घर घेऊन घ्या आणि असंच टेलरच्या घराकडे बघून इकडे वरती येऊन जा. वरती घेऊन पाणी जे आहे का फ्लोअर भरले पहिले एवढं नव्हतं. आता पाणी आलं. भाऊजी पूर्ण बाईट पूर्ण करून टाका. हो, प्रत्यक्षपणे पाणी कोण खरंच मला बिकट परिस्थिती आहे. आणि ते घराला म्हणजे पाणी धसते आणि साप वगैरे नाही ते मला लक्षात आलं ना. लेआउट आहे ना, प्लॉट आहे तो. तर पाहणी खूप जुना आहे. झाली ना, पाहणी आपण सगळी केली. तर याच्यामध्ये आज खास म्हणजे आता तुम्ही पाहिला सगळा व्हिडिओ केला इथचा. प्रत्यक्ष आपण जनतेला हे दाखवत आहोत. आणि माझं एवढंच म्हणणं आहे नगर परिषद आणि सीओ साहेबाला, तर इथं आम्हाला तत्काळमध्ये एक कॅनल ची जे भिंत असते, तट जे असते, तटरक्षक भिंत जे असते इकडून आणि एक तिकडून, अशी भिंत आम्हाला पाहिजे. एवढंच आम्हाला नगर परिषदने आम्ही नियोजन बनवलेलं आहे. याचं हे नियोजनही बनवलेलं आहे का बा नगर परिषदनं हे लवकरात लवकर इच्छी तट्ट भिंत बनवण्यामध्ये यायला पाहिजे. आणि साप, विचू, काटे हे सगळं एवढं म्हणजे नेहमी म्हणजे आत्ताच नाही, नेहमी. आता इथं उभं राहायला पहा ना तुम्ही, जागा नाही आहे तर किती साप, किती विंचू निघत असेल इथून. तर एवढी खराब व्यवस्था सध्या इथं आहे. इच्छे रहिवासी इथं राहायला सुद्धा भ्यो लागत आहे त्यांना. का त्यांचे लहान लहान मुलं, प्रत्येकाच्या घरी लहान लहान मुलं असते आणि प्रत्येकाच्या घरी कवा कुणाच्या घरी साप, विंचू घुसन आणि डसन याची काही गॅरंटी नाही आहे. म्हणून मी नगर परिषदला एवढीच नम्र विनंती करतो की लवकरात लवकर इथची तट्ट भीत बनवण्यामध्ये यावे. एवढंच मी नम्र विनंती करतो नगर परिषदला. जय हिंद, जय महाराष्ट्र. विभागातील सर्व समस्या शर्थीनं पूर्ण करण्याचं आश्वासन शहर प्रमुख विनोद पवार आणि विभाग प्रमुख सचिन पिल्लेवार यांनी दिले. आपण पाहत होता यवतमाळ न्यूज. आपली बातमी पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.